पण संगती जो हा विषय जो आहे तो आपण अभ्यास करणार आहे. संगती म्हणजे काय, त्या संगती घेण्याचे काय कारण आहेत, कशासाठी घेतली गेली, संगती घेतली तर त्यामध्ये काय काय म्हणजे काम करावं लागलं किंवा कृत्य करावं लागलं किंवा त्यामध्ये कोणत्या प्रकारचे पिटकाचे संगायन केलं गेलं, हे असे बरेचसे प्रश्न आपल्या या संगतीच्या माध्यमातून आपल्याला उपस्थित होते. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे तो मी तुम्हाला विचारतो, तुमको कुछ समझ में नहीं आएगा की तो या संगत्या संदर्भामध्येच आहे. आज आपण जे त्रिपिटक इसलिए मैं इसे वाचतो आहोत, बंद कर दो ऐसे अभ्यास करतो आहोत किंवा बघतो आहोत, तर याची सत्ता कितपत आहे. इसमें प्रॉब्लम मेधावी सर, प्रश्न असा आहे की आपण जे त्रिपिटक आता सध्या वाचतो आहोत किंवा बघतो आहोत, तर ही त्रिपिटक जे आहे हे 2500 वर्षापूर्वी म्हणजे 2600 वर्षापूर्वी याचं संगायन केलं गेलं किंवा मुखोद्गत केलं गेलं. तर त्या दिवसापासून आजपर्यंत हे त्रिपिटक जे आहे जसंच्या तसं, म्हणजे बुद्धांनी त्यावेळेस जे सांगितलेले वचन जे होते त्यावेळेचे वचन जसंच तसे आतापर्यंत आज सुद्धा आपल्यापर्यंत जसेच्या तसे पोहोचले आहेत काय, किंवा त्याच्यामध्ये त्याची आपल्याला काय गॅरंटी आहे की जे जसेच तसे सूत्र जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचले आहेत किंवा त्रिपिटक आपल्यापर्यंत पोहोचला आहे. आपण किती त्याच्याबद्दल सत्यता पाळायची किंवा किती विश्वास ठेवायचा हा माझा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न संगतीच्या संदर्भामध्ये जोडला जातो. तर तुमचं काय मत आहे? सर जय भीम. 50-50 सर. 50% वाटते खात्री, 50% नाही वाटत. बर, गुड. अजून कोणी सांगू शकता? हॅलो. हा सर, हे जे संगीती आणि याच्यात हे झालेलं हे सगळं अर्हन भंतेंनी हे केलेलं आहे. सगळं त्यांच्याद्वारे बोलले गेलेलं आहे सगळं. आणि हे एकानंतर एकासोबत एकानंतर एक म्हणजे ते शिकत गेले ना. आणि कसं आहे की सगळे देशांचे जेव्हा एकत्र येतात आणि सगळे जे वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणते लोक बोलतात आणि सगळ्यांचं एकच येतं, म्हणजे त्याच्यात काही भेसळ नाही होऊ शकत ना. कारण हे वेगवेगळ्या देशात गेले आणि मग जेव्हा संगीती झाली तर हे तर ओरलीच सगळे सांगतात ना. जर सगळ्या देशातले पण त्यांचं सारखंच येत आहे, सगळं बोललेलं आहे, तर मग त्याच्यात कुठून हे होऊ शकतं. जर वेगवेगळं आलं असतं तर मग ते शक्यता असते. पूर्ण जगामध्ये जे काही त्रिपिटक जे आहे आता सध्या अस्तित्वात, आता त्रिपिटकाची ओळख आपण बघितली. त्रिपिटकाच्या ओळख मध्ये आपण पूर्ण त्रिपिटक म्हणजेच शुद्ध पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक, ह्या तिन्ही पिटकामध्ये आणखी जे काही सब डिव्हिजन जे आहेत म्हणजे विभाग जे आहेत त्यांचे पण आपण नाव बघितले. त्यामध्ये त्या ग्रंथांमध्ये भगवान बुद्धांनी कोणकोणत्या प्रकारचे उपदेश दिलेले आहेत, त्याचे विषय बघितले, त्याची शैली बघितली, विविध अंगाने आपण त्यांचा अभ्यास केला. मग हे जे त्रिपिटक जे आहे ते पहिल्या म्हणजे भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर तर आतापर्यंत ते जसेच्या तसे शुद्ध राहिले असतील काय, हा प्रश्न तुम्हाला पडला की नाही कधी?
हो सर, एखादी गोष्ट जर आपल्याला कोणी दुसऱ्याला सांगायला गेलं सर बरोबर. हा ना, एखादी गोष्ट जर आपल्याला कोणी आपण ती गोष्ट तुमचा आवाज येत नाही मॅडम, बरोबर. हा, आवाज येत नाही. तुम्ही बाहेर आहेत का? हवेचा आवाज येतोय. तर मित्रांनो, मला तुम्हाला हा प्रश्न का विचारायचा वाटला, कारण त्रिपिटकाच्या संदर्भामध्ये आजकाल म्हणजे भारतामध्येच म्हणजे एक काळ अशी होती की भारतामध्ये त्रिपिटक नव्हतं. शेंडे सर, हा तुमचा सर, माईक बंद करता का? मला बंद बोलायचं करायला होतं. ठीक आहे, बोला सर. बरं, बोला, काय म्हणायचंय? बोला बोला. हा सर, भारतामध्ये जेव्हा सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये संघमित्रा आणि महेंद्र जेव्हा श्रीलंकेमध्ये गेले होते सर, हा, तेव्हा त्यांनी त्रिपिटक हे जे आहे सिंहाली लिपीमध्ये तिथे लिहिण्याचं काम केलं आणि बुद्धघोष आणि राहुल सांस्कृतियन यांनी त्रिपिटकांच्या संदर्भात पुनर्रचना व्हावी म्हणून बुद्धघोषांच्या नेतृत्वाखाली त्रिपिटक श्रीलंकेच्या याच्यावर पुन्हा लिहून ते भारतामध्ये प्रसिद्ध झालं, असं माझं मत आहे. बरं बरं बरं, ओके ओके, ठीक आहे. जाधव मॅडम, बोलायचंय तुम्हाला? तुमचा आवाज येत नाही पण व्यवस्थित. हा हा नाही येत आता हा, सर. येतोय एक आता. मिनिट आहे सर. हा हा सर, आपण एखादी गोष्ट आपल्याला कोणी सांगितली आणि आपण तीच गोष्ट दुसऱ्याला सांगायला गेलो, थोडासा फेरफार पडतो सर. इकडे शब्दांचा फरक पडतो. गोष्ट खरी असते सर. बरोबर बरोबर. शब्द तरी गोष्ट खरीच आहे ना सर. हा हा हा, असं म्हणायचं. येतो आवाज सर? हा, येतोय आता आवाज व्यवस्थित. हो, येतोय आता व्यवस्थित आवाज येतोय. जर बघा, आपण 100 माणसं एका लाईन मध्ये उभे केले, असे एका पटांगणामध्ये एका रांगेमध्ये उभे केले, त्यातला पहिला जो व्यक्ती जो आहे त्याला त्याला एक मेसेज दिला आपण. एका व्यक्तीने, मी काल गावात गेलो होतो, गावात जाऊन मी आंब्याचा रस मनुष्याला, आणि त्याला सांगितलं की हा जो मेसेज जो आहे तुझ्या पाठीमागच्या व्यक्तीच्या कानामध्ये सांगायचा. मी जसा सांगितला तसाच सांगायचा. नंतर तो दुसरा जो व्यक्ती आहे तो तिसऱ्या व्यक्तीच्या कानात सांगेल, तिसरा व्यक्ती चौथ्या, असं 100 शेवटचा जो व्यक्ती जो आहे त्याच्या कानापर्यंत, म्हणजे त्याच्यापर्यंत हा मेसेज जसाचा तसा पोहोचला पाहिजे. असं मी जर समजा एखादा टास्क दिलं आणि मी ज्यावेळेस 100व्या माणसाकडे जाऊन तिथे मागे जाऊन उभं राहिलो आणि त्यांनी ज्यावेळेस तो मला सांगतो, म्हणजे पहिल्या माणसापासून मिळालेला मेसेज, तर त्याच्यामध्ये बरेचसे थोडेफार बदल झालेले असतात आणि तो मेसेज मिळालेला असतो. म्हणजे मेसेज म्हणजे जे मेसेज मिळालेले असतात किंवा जो एकमेकांपासून जे काही भावना किंवा जी माहिती जी आहे ती माहिती आपण जी पोहोचत असतो ती सुद्धा आपण व्यवस्थित पोहोचू शकत नाही. परंतु हे 2600 वर्षापूर्वीचं त्रिपिटक, 84,000 सुत्त, लक्षात घ्या, 84,000 सुत्त, त्या काळापासून तर आजतागायत जसे आहेत पाली भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये जसे आहेत तसेच टिकून आहेत. तर याच्या कारण काय, हे कशामुळे टिकून राहिलेत, म्हणजेच काय, त्रिपिटक हे जशाच्या तसं आजपर्यंत आपल्याला का उपलब्ध होऊ शकलं, याचं कारण म्हणजे संगती. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण जे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जी पहिली संगती जी घडवली गेली,
संगतीचा अर्थ काय होतो? अधिवेशन, परिषद किंवा आपला एकत्र येणे, सन्निपात म्हणतो ना आपण. एखादा विषय घेऊन जो बरेचसे लोक ज्या वेळेस एकत्र येतात त्यालाच सन्निपात म्हणतात. आणि याला पालीमध्ये संगायन सुद्धा म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये संगायन हा शब्द आलेला आहे. तर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल की हे जे पूर्ण त्रिपिटक जे आहे हे आधी पद्यामध्ये लिहिलं गेलेलं असावं असं काहींचं म्हणणं आहे. आणि त्याचं गायन म्हणजेच काय, त्याचं पठण. आणि पठण म्हणजे काय, चॅन्टिंग. आपण गद्य स्वरूपामध्ये जसं पुस्तक वाचत असतो त्या पद्धतीने नव्हे, तर पद्य स्वरूपामध्ये ज्याप्रमाणे चॅन्टिंग, असं जसं कविता म्हणतो आपण, एखादं गाणं म्हणतो तालबद्ध किंवा एका सुरामध्ये म्हणतो, तसं याचा उच्चारण किंवा पाठांतर किंवा चॅन्टिंग केलं गेलं असावं. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये याला संगायन म्हटलं गेलेलं आहे. धम्म संगायन आणि संग संगायन अशा पद्धतीचे जे शब्द जे आहेत ते विनय संगायन हे शब्द त्यावेळेस वापरले गेले आहेत. आणि ह्या संगायनवरनं संगीती हा शब्द तयार झालेला आहे. आपण मराठीमध्ये त्याला संगती म्हणतो आणि संगीती वेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं पालीमध्ये. तर हे जे एकत्र येऊन भगवान बुद्धांची जे काही वचन जे आहेत ते वचन जशाच्या तसे उपालीकडून आणि आनंद थेरांकडून महाकश्यपांनी वधून घेतलं. नुसतंच वधून घेतलं नाही, तर त्या प्रथम संगतीमध्ये आपलं महाकश्यपांनी उपालीला पाराजिक, पाचितीय, नंतर खंदक मधले जे काही संघादी देशेस किंवा इतर जे काही हे आहेत नियम जे आहेत ते नियम महाकश्यपांनी उपालीला त्यावेळेस विचारले. आता पहिली संगती कशा पद्धतीने भरली गेली, त्याच्या मागचं कारण काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण त्रिपिटक निर्मित होण्याच्या आधी काय घटना घडल्यात तर त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर त्या घटना आता मला सांगण्याची गरज नाही. तर मी फक्त काय आता पहिल्या संगतीमध्ये नेमकं काय घडलं, कशा पद्धतीने घडलं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिल्या संगतीमध्ये ज्यावेळेस सगळे भिक्खू एकत्र आल्यानंतर आपले आनंद थेर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी मी अरहंत पद प्राप्त केलेलं आहे हे न सांगता त्यांनी त्यांच्या कृतीतून सर्वांना ते दाखवून दिलं. आणि ते त्यांच्यासाठी जे आसन जे राखून ठेवलेलं होतं त्या आसनावरती ते विराजमान झाले. आणि विराजमान झाल्यानंतर सर्वात आधी विनय पिटक जे आहे त्याचं संगायन करण्यात आलं. आणि त्यासाठी उपाली हे जे थेर होते यांना आमंत्रित केलं गेलं. कारण उपाली हे थेर विनयामध्ये सर्वात पुढे होते. विनय पाळण्यामध्ये म्हणजेच भिक्खू संघाचे नियम पाळण्यामध्ये सर्वात पुढे होते. आणि त्यांना त्याच्या म्हणजे त्यांची मेमरीमध्ये पण म्हणजे लक्षात पण सगळे नियम अगदी तंतोतंत नियम त्यांच्या लक्षामध्ये होते. म्हणून महाकश्यपांनी त्या भिक्खू संघामध्ये उपालींना आमंत्रित केलं. आणि आमंत्रित केल्यानंतर महाकश्यपांनी एक उद्घोषणा केली. या उद्घोषणा केल्यानंतर त्या उद्घोषणेच्या अनुषंगाने संघाला प्रश्न विचारला गेला आणि संघाकडनं ती अनुमती घेण्यात आली. भिक्खू संघामध्ये कोणतीही गोष्ट जर मान्य करून घ्यायची असेल तर तीन प्रकाराने ती पद्धतीने ती मान्य करून घ्यावी लागते. एक तर त्याला प्रज्ञाप्ती म्हणतात किंवा ज्ञापन म्हणतो आपण त्याला. नंतर भिक्खू संघाचं जे काही हे म्हणतात त्याला धारणा हा तिसरा भाग आहे. आणि घोषणा हा दुसरा भाग जो आहे. म्हणजे ज्ञापन, घोषणा आणि धारणा अशा ह्या तीन भागामध्ये सर्व गोष्टी केल्या जातात.
तर ज्ञापनमध्ये महाब कश्यप भिक्खूंनी संघनायक जे आहेत त्यांनी अशी घोषणा केली की संघातील भिक्खूंनो, अशा अशा व्यक्तीला मी अशा अशा कामासाठी मी आमंत्रित करीत आहे आणि त्यांना मी अशा अशा प्रकारचे प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं ते उत्तर देणार आहेत, तर हे तुम्हा सर्वांना मान्य आहे काय, अशा प्रकारची त्यांनी ज्ञापन केलं. त्यानंतर उपालींनी स्वतः सुद्धा सर्व भिक्खू संघाला उद्देशून त्यांनी ते बोलले की मी महाकश्यपांनी जे काही प्रश्न मला विचारतील त्याच्यावरती मी माझ्या पद्धतीने मला जे शक्य होईल तेवढं तशा पद्धतीने मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, तर हे तुम्हाला मान्य आहे काय. तर याच्यावरती ज्याला मान्य आहे किंवा ज्याला मान्य नाही, ज्याला मान्य आहे ते काय शांत बसतील आणि ज्याला मान्य नाही तोच फक्त उठून बोलेल, अशा पद्धतीचा ते नियम आहेत भिक्खू संघामध्ये अजूनही. तर असं केल्यानंतर कोणीही त्यावरती कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि नंतर मग ती महाकश्यपांनी ती धारणा जी आहे ती घोषित केली आणि नंतर मग उपालीला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिलाच प्रश्न जो होता पराजिकच्या संदर्भामध्ये होता की पराजिक म्हणजे काय किंवा पराजिक कुठे झालेत, कोणाच्या संदर्भामध्ये झालेत, पराजिक झाल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात येते किंवा देण्यात आली, अशा प्रकारचे प्रश्न विचारून उपालींना प्रश्न विचारून त्याचं संगायन केलं गेलं, आपलं नियमांचं संगायन केलं गेलं. नंतर पाचितीयचं संगायन केलं गेलं. अशा प्रकारे परिवारामध्ये सुद्धा, परिवार हा जो ग्रंथ जो आहे विनय पिटकामध्ये, तर पाचितीय, पाराजिक, नंतर चुल्लवग्ग आणि महावग्ग आणि परिवार असे हे 5 ग्रंथ आहेत आणि हे 5 ग्रंथ 3 ह्याच्यामध्ये विभागले गेलेले आहेत. तर आपल्याला जे पुस्तक मिळालेलं आहे त्या पुस्तकामध्ये परिवार हा 3रा ग्रंथ त्याचं नाव टाकण्याचं राहून गेलेलं आहे. तर त्यामध्ये फक्त सुप्त विभंगामध्ये पाचितीय, पाराजिक किंवा भिक्खुनी विभंग किंवा भिक्खू विभंग असे नाव आढळतात. खंडकमध्ये चुल्लवग्ग आणि महावग्ग असे नाव आढळतात. परंतु 3रा जो भाग जो आहे परिवार हा त्या ठिकाणी टाईप करायचा राहून गेलेला आहे, तो ती दुरुस्ती करून घ्यावी. आपले पुण्याचे साबणे जे आहेत विद्यार्थी त्यांनी ही चूक लक्षात आणून दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सुद्धा प्रत्येकाने अगदी म्हणजे परीक्षेला आपल्याला पास व्हायचं ह्या उद्देशाने न वाचता त्याचा डिटेल अभ्यास करायचा, संशोधन करायचं, असा अभ्यास करा म्हणजे आपल्याला त्याच्यातनं जे काही राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दुरुस्त करता येतील. तर अशा प्रकारे उपालीला महाकश्यपांनी प्रश्न विचारून, विनयाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारून विनय पिटकाचं संगायन करण्यात आलं. आणि त्याच नंतर आनंद थेर जे आहेत त्यांना पाचारण करून, जसं मी आधीच ज्ञापन, नंतर घोषणा, नंतर धारणा या अशा पद्धतीने महाकश्यपांनी सुद्धा आनंद भिक्खूंकडनं धम्माच्या बाबतीत संगायन करून घेतलं. म्हणजेच काय, प्रत्येक सूत्र जे आहेत त्याचं पाठांतर करून घेतलं किंवा त्याच्यावरती प्रश्न विचारलेत. आता दीघनिकाय आहे सुत्त पिटकामध्ये पहिलाच ग्रंथ आहे, तर त्यामध्ये ब्रह्मजाल नावाचं पहिलंच सूत्र आहे. तर मग त्या बाबतीमध्ये महाकश्यपांनी आनंद थेरांना विचारलं की हे ब्रह्मजाल सूक्त भगवान बुद्धांनी कोठे सांगितलं, त्यानंतर कोणाला सांगितलं आणि त्यानंतर कोण किती आरांत झाले त्याचा वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न. नंतर दुसरं सूक्त असे विचारून आनंद थेरांनी धम्माचं संगायन केलं. आणि राहिला हा अभिधम्माचा विषय, तो अभिधम्माचा विषय जो आहे तो थोडासा काय म्हणतात त्याला कॉन्ट्रावर्सीमध्ये आहे. कोणी म्हणतं प्रथम संगतीमध्येच त्याचं संगायन केलं गेलं, कोणी म्हणतं ह्या 2 विनय आणि धम्म यांचं संगायन झाल्यानंतर मग अभिधम्माचं संगायन केलं गेलं. ते आपण हळूहळू जसं आपण याच्यामध्ये शिरू
अभ्यासामध्ये डीप मध्ये जाऊ तसं आपल्याला त्या गोष्टी कळतीलच. तर अशा प्रकारे ही जी पहिली संगती जी आहे त्या पहिली संगतीचं म्हणजे सुरुवात ती अशा पद्धतीने झालेली आहे. आता ह्या संगतीमध्ये 84,000 सूत्र जे तुम्हाला मागे सांगितले की त्यामध्ये 2,000 सूत्र बाकीच्या अरहंत जे आहेत त्यांनी म्हणजे गायलेले आहे, संगायन केलेलं आहे, त्यांनी सांगितलेले आहे आणि 82,000 सूत्र भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. तर यानंतर ही जी संगती जी आहे ही संगती नेमकी कुठे, कधी, कोणाच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली हे आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी मी जे तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्या सर्व संगतीची माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला अगदी डिटेल मध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल संगतीची तर मी तुम्हाला लिहून घ्या, तुम्ही प्रत्येकाने ते लिहून घ्या. विनय पिटकामध्ये चूळवग्गामध्ये विनय पिटकामध्ये चूळवग्ग त्यामध्ये पंचशतिका आणि शतशतिका या भागामध्ये पहिली आणि दुसरे संगतीचं खूप डिटेल वर्णन दिलेलं आहे. तर पंचशतिका आणि काय म्हटलंय? शतशतिका. शतशतिका. ओके. हा, सत म्हणजे 700, शतिका म्हणजे शतशतिका म्हणजे 700. पंचशतिका म्हणजे त्याच्यामध्ये त्या पहिल्या संगतीमध्ये 500 भिक्खू सामील झालेले होते आणि शतशतिका म्हणजे 700 भिक्खू दुसऱ्या संगतीमध्ये समाविष्ट झालेले होते. तर अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला त्याचबरोबर खुद्दक पाठामध्ये महामंगल सूक्त जे आहे, खुद्दक पाठामध्ये महामंगल सूक्त जे आहे त्या महामंगल सूक्तामध्ये पहिल्या संगतीचं अगदी डिटेल वर्णन दिलेलं आहे. सर प्लीज एकदा रिपीट करा बरं. खुद्दक पाठामध्ये खुद्दक पाठ अठ्ठकथामध्ये महामंगल सूक्त आहे. त्या महामंगल सूक्तामध्ये महामंगल सूक्त अठ्ठकथामध्ये पहिली आणि दुसऱ्या संगतीचं अगदी डिटेल वर्णन आहे. बाकी दुसऱ्या संगतीची पण का सर? हो, पहिली आणि दुसरी. ओके, थँक्यू. पहिली आणि दुसरी. नंतर त्याच्या पुढे तिसरी जी संगती जी आहे, तिसरी, चौथी आणि पाचवी, सहावी याचं वर्णन जे आहे ते पाली साहित्य का इतिहास. मी हे जे पुस्तक सांगतोय हे पुस्तक अतिशय महत्वपूर्ण आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या माहिती मिळेल. पाली साहित्य का इतिहास यामध्ये तुम्हाला तिसरी, चौथी, पाचवी, सहावी जी संगती आहे त्या संगतीचं तुम्हाला माहिती मिळेल. सर भरतसिंग उपाध्यायांचंच का?
काय म्हणता? भरतसिंग उपाध्यायांचं. येस येस, भरतसिंग उपाध्याय. ओके. त्यानंतर महावंश जे आहे, एक ग्रंथ आहे महावंश श्री, त्या बाबतीमध्ये सुद्धा खूपच छान माहिती मिळेल. पहिली, दुसरी आणि तिसरी त्या ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला बरेचसे शब्दांचे अर्थ पण कळतील आणि माहिती पण होईल. म्हणून महावंश नावाचा जो ग्रंथ जो आहे, अगदी छोटा पुस्तक आहे, परंतु अत्यंत त्याच्यामध्ये खूप महत्वाची माहिती आहे. हे पुस्तक जर तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये ठेवलं तर तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. सर हे पालीत आहे की मराठीत आहे महावंश? महावंश हिंदीमध्ये आहे आणि आता बहुतेक त्याचा बहुतेक मराठीमध्ये पण एखादी आवृत्ती आली असेल. माझ्याकडे हिंदीमध्ये आहे आणि पालीमध्ये पण आहे. आणि लेखक ऑथर कोण आहे? लेखक कोण आहे? नाही, ह्या वंश साहित्याचा लेखक जे आहेत ना, ऍक्च्युली पालीमध्ये त्याच्या लेखकाचं नाव नाहीये, परंतु जे हिंदीमध्ये जे आहे त्या पुस्तकाचा अनुवादक आहे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन. ओके. हा, तर संगतीबद्दल तुम्हाला भरपूर माहिती ह्या तिन्ही चारही याच्यामध्ये पुस्तकांमध्ये माहिती मिळू शकते. मी आता स्क्रीन शेअर करतो आहे. स्क्रीन शेअर केल्यानंतर आपण आपल्या ज्या टेक्स्ट जे बुक जे आहे त्या बुक मध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि ते दिसते तुमच्या स्क्रीनवरती? हो सर, दिसते. दिसते ना? तर प्रथम संगती ही कशी भरली गेली त्याचे कारण तर आपल्याला माहिती आहे. जो काही सुभद्र नावाचा जो थेर होता त्यांनी महाकश्यपांना वाटलं की आता हा जो धम्म जो आहे, या अशा विचारांचे लोक, अधम्म विचाराचे लोक हे नष्ट करतील किंवा यामध्ये काहीतरी बदल घडवून आणतील. त्यामुळे महाकश्यपांनी काय केलं की त्याच्यामध्ये ते सुधारणा करून घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि हे 500 जे भिक्खू जे आहेत, आराध्य भिक्खू, यांना एकत्र बोलून त्यांनी पहिली संगती घेतली. म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म शुद्ध स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांपर्यंत तो शुद्ध स्वरूपातच पोहोचावा हे दायित्व त्यांनी अंगीकारल्यामुळे त्यांनी संघाची सभा बोलवण्याचा निर्णय घेतला आणि त्यालाच आपण काय म्हणतो, प्रथम संगती म्हणतो. तर ही जी संगती जी आहे, पहिली संगती ही भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 4 महिन्यांनी भरवण्यात आली. त्यावेळेस जो राजा जो होता, राजा अजातशत्रू, त्या राजाच्या आश्रयाने राजगृह येथे जे वैभारगिरी पर्वत आहे त्या पर्वतावर सप्तपर्णी नावाची एक गुफा आहे. त्या गुफामध्ये हे 500 भिक्खू बसून ही संगती करण्यात आली
मी हा राजगृह वैभारगिरी पर्वतावर सप्तपर्णी गुफा जी आहे तिथे मी जाऊन आलेलो आहे आणि ती गुफा खरंच भयंकर मोठी गुफा आहे. तिथे 500-600 लोक बसू शकत होते. म्हणजे सभा मंडप तिथे असा थोडा हे करून त्यांनी त्या ठिकाणी ती संगती भरवली होती आणि महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली ही वर्षा ऋतूच्या दुसऱ्या महिन्यात ही सभा बोलवली गेली आणि या संगतीमध्ये 500 अर्हंत असल्यामुळे या संगतीला आपण काय म्हणतो, पंचसतिका. पंचसतिका असेही आपण म्हणतो. तर त्यामध्ये मी जसं सांगितलं की पहिल्या संगतीमध्ये आनंदा भिक्खू जे आहेत त्यांची उपस्थिती अनिवार्य होती, कारण त्यांना सगळे धम्मचं नॉलेज होतं आणि धम्माचं आपल्याला करायचं आहे. कोणाचा माईक सुरू आहे? त्यांचं आपलं त्यांची उपस्थिती महत्वाची असल्यामुळे त्यांना अरहंत पद प्राप्त नव्हतं, म्हणून त्यांना अरहंत पद प्राप्तीसाठी वेळ देण्यात आला आणि तो वेळ म्हणजे जसं जसं संपत आला तसं शेवटच्या दिवशी आनंदांना अरहंत पद प्राप्त झालं आणि त्यांनी धम्माचं म्हणजे सुत्त पिटकाचं काय केलं, संगायन केलं. म्हणजे जे काही माहिती होती सुत्त पिटक सूत्र जे माहिती होते ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे 500 भिक्खूंनी आणि धम्म आणि विनयाचा जो संग्रह केला त्यालाच काय म्हणतात, थेरवाद म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, थेरवाद. म्हणजे हे जे 500 थेर जे होते त्यांच्या मुखातनं जे काही बुद्धवाणी बुद्ध वचन सांगितले गेले त्यालाच थेरवाद म्हणतात. म्हणजेच काय, पंचसतेही थेरेही धम्म विनय संगहो. म्हणजे 500 थेरांद्वारे जे धम्म आणि विनयाचा जो संग्रह झाला, थेरेही कत संगहो म्हणजे थेरांकडून गेलेला संग्रह, थेरवादो ती उच्चती म्हणजेच काय, त्यालाच थेरवाद असे म्हटले जाते. तर या ठिकाणी महावंसामध्ये पण अशाच पद्धतीचं हे वाक्य आहे. याच्यामध्ये हे पाली याच्यामध्ये हे सगळं टायपिंग मध्ये जरा गडबड केलेली आहे, त्यामुळे ते काही व्यवस्थित तिथे टाईप झालेलं नाहीये. अशा प्रकारे विनय धम्माचं संकलन करून भिक्खूंना नियमाचे पालन करण्यासाठी विनय पिटक व धम्म पिटक तयार करून स्वमताने वागणाऱ्या भिक्खूंवर एक प्रकारचे नियमन करण्यात आले, जे आजच्या मूळ त्रिपिटकाचा आधार आहे. या संगतीमध्ये बुद्ध वचनांचे मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण करण्यात आले. म्हणजेच काय, 84,000 धम्मस्कंदचं संकलन करण्यात आलं आणि ते विनय पिटक आणि सुत्त पिटक अशा 2 भागात त्याचं वर्गीकरण करण्यात आलं. यालाच काय म्हटलं गेलंय, महासंगती असं म्हटलं गेलेलं आहे. तर ह्या संगतीचे अध्यक्ष जे होते ते कोण होते, महाकश्यप होते. आणि ही संगती कुठे भरवण्यात आली, राजगृह मधील वैभारगिरी जो पर्वत जो आहे त्या पर्वतावरती सप्तपर्णी नावाची जी गुंफा आहे त्या गुंफामध्ये ही पहिली संगती भरवण्यात आली. तर भगवान बुद्धांच्या 4 परिनिर्वाणानंतर 4 महिन्यानंतर ह्या संगतीला सुरुवात झाली आणि ही जवळजवळ संगती मला असं वाटतं 8 महिने का 7 महिने ही संगती चालू राहिली. अशा प्रकारे ही पहिली संगती झाली, त्याच्यामध्ये हे संगायन करण्यात आलं. आणि त्यानंतरची द्वितीय संगती जी आहे, तशी पहिली संगती भरवण्याच्या मागे जे काही कारण होते ते कारण आपल्याला माहित आहे. म्हणजे पहिली संगती भरवण्याच्या मागचं कारण काय, सुभद्राचे वाक्य. त्याचबरोबर दुसरी संगती जी आहे ती भरवण्यामागेही असे काही कारण निर्माण झाली होती की त्या कारणांमुळे दुसरी संगती ताबडतोब भरवण्यात आली. पहिल्या संगतीमध्ये जे काही भिक्खू समाविष्ट होते त्याच्या व्यतिरिक्त जे काही संघामध्ये जे काही भिक्खू होते त्यांनी काय केलं होतं की जे भगवान बुद्धांनी जे काही विनयाचे हे सांगितले होते, नियम सांगितलेले
होते त्याचे उल्लंघन करण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती आणि एकास एक असे मिळून त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये एक मिनिट एकास एक असे सगळेजण एकत्र येऊन त्यांनी जे काही 10 वस्तूंची जी मागणी होती ती मागणी त्यांनी मोठे जे थेर भिक्खू आहेत त्यांच्याकडे केली होती. आता हे सर्व बुद्धांनी सांगितलेल्या नियमाच्या विरोधामध्ये होतं, नियमाच्या विरुद्ध होतं. त्याच्यामुळे थेरांनी त्याला म्हणजे परवानगी दिलीच नाही, मंजुरी दिलीच नाही. मग त्याच्यावरती जे काही हे जे काही स्वार्थी वज्जी भिक्खू जे होते त्यांनी उपासकांकडे 10 वस्तूची मागणी करत होते असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर ते काय करत होते की अशा रस्त्यावरती किंवा दुसऱ्या ठिकाणी काशाचं जे ताट असतं मोठं त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये लोकांना ते सांगत असायचे की याच्यामध्ये काशार्पण म्हणजे त्यावेळेचा जे पैसा जो होता सोने चांदीचे जे पैसे जे होते त्यामध्ये टाकावे असे ते त्यावेळेस सांगत होते. आणि ही जी गोष्ट जी आहे ही गोष्ट इतर भिक्खूंना कळाल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी एकत्र बसून त्याचा आपण पुढे बघूच कोणते एकत्र बसून त्यास विरोध केला. तर ह्या नेमक्या 10 गोष्टी कोणत्या होत्या हे आपण बघूया की त्या 10 गोष्टींच्या मागणीमुळे त्या दुसऱ्या संगतीमुळेच मध्येच संघामध्ये भेद पडला गेला. दुसऱ्या संगतीमध्ये संघामध्ये भेद निर्माण झाला. ही अतिशय दुःखाची आणि वाईट गोष्ट त्या ठिकाणी झाली. तर त्या 10 गोष्टी कोणत्या होत्या तर सिंगिलो कप्प म्हणजे सिंगामध्ये मीठ भरून घेऊन जाणे. आता त्यावेळेस मीठ भरून घेऊन जाणे ही जी मागणी जी त्यांनी केली त्यावेळेस ती निषिद्ध होती म्हणजे नियमाच्या बाहेर होती. आता हे मीठ भरून घेऊन जाणे म्हणजे कशासाठी घेऊन जाणे जर एखाद्या ठिकाणी भिक्खू जेवणास गेला आणि त्या ठिकाणी जर त्या जेवणामध्ये मीठ कमी असेल तर ते मीठ आपल्या त्या शिंगामधून म्हणजे बैलाचं किंवा कोणाचं जे शिंग जे असेल त्याच्यामध्ये जे मीठ ठेवलेलं आहे ते काढून त्यांनी त्या जेवणामध्ये घ्यायचं आणि खायचं. अशा पद्धतीची ही मागणी होती. ऍक्च्युली भगवान बुद्धांनी भिक्खूंना म्हणजे भोजनाच्या बाबतीमध्ये इतकं स्ट्रिक्ट त्यांनी नियम केलेले होते की भोजनामध्ये म्हणजे तुमच्या पात्रामध्ये किंवा तुमच्या पुढे जे काही भोजन येईल ते भोजन तुम्ही त्याबद्दल कोणताही लोभ न ठेवता ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे. आणि भगवान बुद्धांनी जे काही पात्र जे घेतलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये टाकताना जेवण पण टाकताना असं वेगवेगळं टाकायचं नाही. भात एका बाजूला, वरण एका बाजूला, दुसऱ्या काही गोड वस्तू ती एका बाजूला असं घ्यायचं नाही तर ते मिक्स घ्यायचं आणि मिक्स घेतल्यानंतर ते त्याच पद्धतीने मिक्सपणे खायचं असतं. तर हे कशासाठी तर ते भिक्खूच्या मनामध्ये एखाद्या त्या स्वादाच्या पोटी त्याला लोभ उत्पन्न होऊ नये म्हणून संपूर्ण जेवण ते मिक्स करायचं आणि ते जेवण ग्रहण करायचं. अशा पद्धतीने भिक्खू ते पाळत नाही. आणि आपण पण सुद्धा उपासक त्याला जबाबदार आहोत. आपण पण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जेवण वाढून देतो, तो भाग वेगळा. तर अशा प्रकारचा हा पहिला जो विनय जो आहे, पहिलीची मागणी जी आहे ती विनयाच्या विरुद्ध होती. त्यानंतर दुसरा जी मागणी जी होती जो अंगुल कप्प म्हणजे दुपारी 2 बोट छाया पुढे सरकल्यानंतर म्हणजेच काय की दुपारी आपली डोक्यावरचे सूर्य आल्यानंतर पायाच्या खाली आपली सावली येते. परंतु थोडासा दुपारचा काही सूर्य सरकल्यानंतर
2 बोट छाया पुढे सरकल्यानंतर म्हणजे दुपारच्या 12 वाजेच्या नंतर असं आपण समजूया. तर पुढे सरकल्यानंतर सुद्धा जर तुम्ही जेवण करत असाल किंवा जेवण करण्यास परवानगी मिळावी अशा प्रकारचे मागणी ह्या वज्जी भिक्खूंनी सांगितलेली डिमांड केलेली होती. आता हे वज्जी भिक्खू कोण याचं जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर रतन सुत्त जे आहे, रतन सुत्तामध्ये वज्जी लोकांची निर्मिती कशी झाली, त्यांना वज्जी कशा पद्धत का म्हटलं गेलेलं आहे हे त्या रतन सुत्तामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यांची पूर्ण वस्तीच तशी वेगळी तयार केली गेली आणि तेच लोक कसे नंतर संघामध्ये त्यांनी भेद उत्पन्न केला याचं वर्णन आपल्याला आपण बघतोच आहोत. तर अशा प्रकारे हे जे वज्जी भिक्खू आहेत त्यांनी दुसरी जी मागणी केली ती म्हणजे जो अंगुलक कप्प, म्हणजे दुपारी जेवण झाल्यानंतरही दुपारनंतर जेवण करण्यास परवानगी मिळावी. नंतर गामंतर कप्प म्हणजे एखाद्या गावात दुसऱ्या गावात जाऊन पुन्हा त्याच दिवशी जेवण करणे. म्हणजे 11 वाजता तुम्ही एका गावामध्ये जेवण करणार, नंतर गामांतर म्हणजे एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणार आणि त्या गावामध्ये परत तुम्ही 3 वाजता 4 वाजता किंवा जी वेळ कोणी तुम्हाला भोजन दिलं किंवा तुमच्याकडे जे जर भोजन असेल तर ते भोजन ग्रहण करणं याबद्दलची मागणी ह्या वज्जी भिक्खूंनी केलेली होती. नंतर आवास कप्प, आवास कप्प म्हणजे एकाच सीमेमध्ये अनेक आवासामध्ये उपोषित करणे. भगवान बुद्धांनी उपोषित करण्याचे पण नियम दिलेले होते. म्हणजे उपोषित करताना एक अशा वेगवेगळ्या सीमा आखून दिलेल्या होत्या. त्या सीमेमध्ये असणारे जे कोणी भिक्खू असतील त्यांनी त्या सीमेमध्ये जे उपोषित करतायत तिथेच भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्या सीमा आखून दिलेल्या होत्या. तर एका सीमामध्ये आता अनेक आवासामध्ये उपोषित करणे म्हणजे दुसऱ्या एका आवासामध्ये उपोषित करायचं, नंतर तिसऱ्या आवासामध्ये उपोषित करायचं, अशा प्रकारची डिमांड सुद्धा ह्या भिक्खूंनी केलेली होती. हे जे 10 मागण्या ज्या दिलेल्या आहेत ह्या 10ही मागण्या विनय पिटकामध्ये चूळ वर्गामध्ये यांची अगदी डिटेल सगळी माहिती दिलेली आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं आवास कप्प, गामांतर कप्प म्हणजे काय, द्वंगुल कप्प म्हणजे काय, हे सगळं हे दिलेलं आहे. नंतर अनुमती कप्प म्हणजे कर्म केल्यानंतर परवानगी घेणे. तर याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मी तुम्हाला थोडा कोणचं कर्म केल्यानंतर परवानगी घेणे तुम्हाला मी सांगतो नंतर अनुमती कप्पामध्ये. नंतर अचिन्ह कप्प म्हणजे आपले आचार्य किंवा उपाध्याय यांच्या कोणत्याही आचरणांचे आपल्यासाठी उदाहरण बनवणे किंवा त्यांच्यासारखे वागणे हे सुद्धा त्यांची मागणी होती. नंतर अमथित कप्प म्हणजे भोजनानंतर असे दूध पिणे जे अजून दही झालेले नाही परंतु दूधही राहिलेले नाही. अशा प्रकारे भोजनानंतरच दूध घेणे वर्ज्य केलेलं होतं, तो नियम बनवलेला होता परंतु त्यांनी त्याची मागणी केलेली होती. नंतर जलोगा पान म्हणजेच काय, ताडी म्हणजे सुरा नेरय हे जे आहे यांचं सेवन करणं हे सुद्धा त्या 10 भिक्खूंनी त्याची डिमांड केलेली होती. आणि अदसक निषीदन म्हणजे बिना मगजीचे आसन प्रयोग करणे म्हणजे बसण्यासाठी हे बिना मगजी, हा मगजी शब्द जो आहे तो मलाही अजून कळालेला नाही. तर आपल्याकडे बंतीजी आलेले आहेत त्यांना पण आपण विचारून बघू, ते आपल्याला या बाबतीत थोडंफार मार्गदर्शन करतीलच. तर त्याच्या आसनाचा प्रयोग न करणे असा नियम होता. परंतु ह्या 10ही भिक्खूंनी ह्या भिक्खूंनी याचं डिमांड केलेली होती, मागणी केलेली होती. नंतर जात रूप रजत सोने चांदी ग्रहण करणे हा नियम होता परंतु तो ग्रहण करण्यात यावा असा त्यांनी मागणी केलेली होती. तर ह्या 10 गोष्टी ज्या वज्जींना हव्या होत्या त्यावेळेचे जे रेवत जे होते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काय विनयाविरुद्ध ठरवल्या आणि त्या दुसऱ्या संगतीमध्येच त्यांनी हे सगळं घोषित केलं. आणि त्या काळामध्ये घोषित करून
हे जे काही नियम जे आहेत ते अबाधित ठेवले आणि ह्या भिक्खूंचे जे ऍक्च्युली हे 6 भिक्खू जे होते त्यांनीच हे या मागण्या केलेल्या होत्या 10 गोष्टींच्या, ते त्यांनी वर्ज्य ठरवल्या. आणि ही जी दुसरी हे कारण असल्यामुळे तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी म्हणजे जवळजवळ इसवी सन पूर्व 443 मध्ये राजा काळाशोक याच्या आश्रयाने वैशाली येथील वालुकाराम विहारामध्ये वर नमूद केलेल्या कारणामुळे द्वितीय संगतीचे आयोजन करण्यात आले. हे यामध्ये महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे. त्यानंतर काकडपुत्र यश जो आहे त्यांनी नावाच्या ह्या स्थविराने ही संगती आयोजित केली होती आणि त्याचे अध्यक्ष जे होते सब्बकामी थेर होते. ह्या संगतीला 700 स्थवीर उपस्थित होते, म्हणून ह्या संगतीला काय म्हणतो आपण, सप्तशतिका असे म्हणतो. ह्या संगतीचं काम जवळजवळ 8 महिने चाललं. 8 महिने हे काम चाललं आणि या संघाने 10 गोष्टीविषयी वज्जू भिक्खूंचे वर्तन नियमाविरुद्ध ठरवले. शेवटी मग काय झालं बघा, इथेच संघभेद निर्माण झाला. मग शेवटी हे जे वज्जी भिक्खू जे होते संघाचा निर्णय न मानता त्यांनी काय केलं, वेगळी संगती आयोजित केली आणि त्या संगतीला त्यांनी महासंगिका असं नाव दिलं. आणि त्याच वेळेस संघामध्ये मोठी फूट पडून या ठिकाणी म्हणजे बौद्ध धर्माचे स्थविरवादी आणि महासंगिका असे 2 संप्रदाय अस्तित्वात आले. म्हणजे इट वॉज द जस्ट म्हणजे बिगिनिंग. म्हणजे बघा आजकालही म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा फूट पडते. धर्माच्या बाबतीमध्ये त्या काळामध्ये म्हणजे भगवान बुद्धांचं परिनिर्वाण झाल्यानंतर एक 100 वर्षांनी लगेच संघामध्ये सुद्धा फूट पडली आणि ती फूट पुढे कशी वाढत गेली ते आपल्याला तृतीय आणि चतुर्थी संगतीमध्ये कळेलच. तर अशा प्रकारे ही दुसरी जी संगती जी आहे ती वालुकाराम विहारामध्ये काकडपुत्र यश नावाचं जे स्थवीर आहे त्यांनी ती आयोजित केली होती आणि अध्यक्ष कोण होते, सब्बकामी थेर होते. या संगतीला 700 स्थवीर उपस्थित होते. स्थवीर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही संगती जी आहे, दुसरी संगती जी आहे ही 100 वर्षांनी म्हणजे इसवी सन पूर्व 443 मध्ये राजा काळा अशोक याच्या आश्रयाने वैशाली येथील वालुकारामामध्ये घेण्यात आली. तर त्या ठिकाणी सुद्धा जे काही धम्म आणि विनयाचे जे सूत्र जे आहेत त्यांचं संगायन करण्यात आलं. म्हणजे एकाच वेळेस म्हणजे हे संगायन कसं करण्यात येत होतं की एखाद्या भिक्खूला सूत्र म्हणायला लावायचे. सूत्र म्हणत असताना बाकीचे जे काही भिक्खू जे आहेत त्यांचे सूत्र म्हणून झाल्यानंतर बाकीच्या भिक्खूंना विचारलं जायचं की यांनी हे जे सूत्र म्हटलेलं आहे हे सूत्र उच्चारामध्ये, व्याकरणामध्ये आणि त्यांचा कंटेंट जो आहे त्यामध्ये योग्य आहे किंवा नाही याबद्दल आपले मत मांडा असं त्यावेळेस ज्ञापन केलं जात होतं. आणि नंतर मग ज्यांना काही आक्षेप असेल किंवा ज्यांना काही दुरुस्ती सुचवायची असेल त्यांनी बोलावं असं नंतर त्यांना घोषणा केली जात होती. आणि जर कोणी त्याच्यावरती काही आक्षेप घेतला हे असं नाही असं पाहिजे असेल तर त्यामध्ये परत आणखी दुसऱ्या तिसऱ्या सगळ्यांना ते सूत्र म्हणजे म्हणायला लावून ते बरोबर आहे किंवा नाही याची तपासणी केली जात होती. त्यानंतरच ते सूत्र पुढे म्हणजे काय म्हणतात पार केले जात होते, म्हणजे त्याला मान्यता मिळत होती. म्हणजे इतके सूक्ष्म पद्धतीने त्या पहिल्या संगतीपासून तर आतापर्यंत प्रत्येक सूत्र तपासून आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेलं आहे. पाली भाषेतील म्हणतो मी, बाकीच्या भाषेतील सूत्रांची गॅरंटी मी सुद्धा देत नाही. कारण त्या लोकांनी ट्रान्सलेशन करताना त्यामध्ये काय पाली वाङ्मयामध्ये काय टाकलं आणि त्यातनं काय घेतलं हे त्यांनाच माहिती. माझाही थोडा संस्कृतचा म्हणा किंवा इतर भाषेचा अभ्यास नाहीये, मी पालीच्या संदर्भामध्ये बोलू शकतो. तर अशा पद्धतीने ही दुसऱ्या संगतीमध्ये सुद्धा
पूर्ण सत्यता जी आहे, शुद्धता जी आहे, दुसऱ्या संगतीमध्ये त्रिपिटकाची तपासण्यात आली आणि सगळ्या सुत्तांना मुखद्गत करून, त्यावेळेस सगळे सुत्त जे पारंपरिक पद्धतीने मुखद्गत म्हणजे पाठांतर करून ते म्हटले जात होते आणि त्यानंतरच त्यांना मान्यता मिळत होती. आता ही दुसरी संगती पासून पुढे पुढे काय काय घटना घडल्यात ते आपण बघूया. तर त्यानंतर जी चतुर्थी आपलं तृतीय संगती जी आहे, ही तृतीय संगती अशोकाच्या काळामध्ये, म्हणजे अशोकाच्या काळामध्ये ती घेण्यात आली, म्हणजे पाटलीपुत्र च्या ठिकाणी घेण्यात आली. तर अशोकाच्या काळात बुद्ध धम्माला काय राजाश्रय मिळाला. राजाश्रय मिळाल्यामुळे काय झालं की संघामध्ये फार मोठे मान सन्मान, नंतर गिफ्ट वगैरे किंवा कोणत्याही गोष्टी काय म्हणतात त्याला अशा लपवल्या जात होत्या, कोणी चोर वगैरे वगैरे असे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की जे अन्य तिथीय जे लोक होते, म्हणजे बुद्धांचे वचनांचे जे वचन जे मानत नव्हते, त्यांना मान्य नव्हते, ते सुद्धा लोक संघामध्ये आले आणि संघामध्ये येऊन त्यांनी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये त्यांची मतं घुसडायला सुरुवात केली. त्यांची मतं घुसडायला सुरुवात केली म्हणजे भेसळ करण्यास सुरुवात केली. तर अशा पद्धतीने त्या काळामध्ये म्हणजे अशोकाच्या काळामध्ये अशा पद्धतीने पुढचा प्रकार घडत राहिला. आणि त्यामुळे पहिल्या संगतीपासून तर तिसऱ्या संगतीपर्यंत स्थविरवादी म्हणजे स्थविरवादी 12 पंथात आणि महासंघिक 6 पंथात विभागल्या गेल्यामुळे पाटलीपुत्रातील अशोकरामास 7 वर्ष उपोषित व्रत होऊ शकले नाही. आता हे तुम्हाला मी स्थविरवादी 12 पंथ आणि महासंघिक 6 पंथ सांगतो आहे. आता स्थविरवादी म्हणजे हे जे आपण पहिल्या संगतीमध्ये 500 जे थेर म्हणतो ते, तर त्यांची दुसऱ्या संगतीमध्ये 2 भाग झालेले, एक महासंघिक आणि स्थविरवादी. परंतु स्थविरवाद्यांमध्येच परत 12 पंथ म्हणजे भाग निर्माण झाले आणि ज्यांनी फूट पाडली होती महासंघिक जे होते, नंतर ते त्यालाच आपण महायानी म्हणतो, त्यांच्यामध्ये सुद्धा 6 पंथ म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 6 भाग निर्माण झाले. तर अशा प्रकारे तिसऱ्या संगतीपर्यंत एकूण 18 भाग संघामध्ये झालेले. 18 भाग म्हणजे स्थविरवाद हा जर स्थविरवाद हा मूळ धरला तर 17 पंथ अनेक वेगळ्या वेगळ्या भागामध्ये निर्माण झाले. आणि असं झाल्यामुळे जे जवळजवळ 7 वर्ष उपोषित व्रत तिथे होऊ शकले नाही. मग सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्यांनी ह्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि अभ्यास करून याचं निराकरण करण्यासाठी मग त्यावेळेस सम्राट अशोकाने 30 मोगली पुत्र स्थवीर जे आहेत त्यांना बोलून घेतलं, त्यांच्यासोबत त्याच्यावर विचार विनिमय केला आणि त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या माहितीनुसार जे संघामध्ये जे अबौद्ध म्हणजे थोडक्यात नकली आपण म्हणतो ना, नकली भिक्खू की जे बुद्धांचं तत्वज्ञान मानित नव्हते, अशा भिक्खूंना त्यांनी बाहेर काढलं. आणि बाहेर काढताना सुद्धा त्यांना पांढरे वस्त्र दिले म्हणजे ते ओळखता येऊ शकत होते. अशा प्रकारे मोगली पुत्र स्थवीर यांनी यांच्या विचार विनिमयाने बौद्ध संघाविरुद्ध आचरण करणाऱ्यांना पांढरे वस्त्र देऊन संघातून काढून टाकले. आणि त्यानंतर मग तिसरी संगती भरवण्यात आली. तर ही जी तिसरी संगती जी आहे ही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे आज जगामध्ये जो तुम्हाला बुद्ध धम्म वेगवेगळ्या देशामध्ये तुम्हाला आज दिसून येतोय त्याला कारण ही तिसरी संगती आहे. कारण ह्या तिसऱ्या संगतीमध्ये सम्राट अशोकांनी आपल्या देशामध्येच नाही तर आपल्या देशाच्या बाहेर जे जवळपासचे जे काही देश जे होते त्या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांचा धम्म भिक्खूंच्या मार्फत पोहोचवण्याचं महान कार्य या तिसऱ्या संगतीनंतर झालेलं आहे.
किंवा तिसऱ्या संगतीमध्ये झालेला आहे. आणि ही तिसरी संगती जी आहे, ही तिसरी संगती बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 226 वर्षांनी सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत पाटलीपुत्र येथे अशोकरामामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि त्याचे जे अध्यक्ष जे होते तिस्स मोगली पुत्र स्थवीर होते. तर ह्या संगतीचे काम 9 महिने चाललं. दुसऱ्या संगतीचं काम 8 महिने चाललं, याचं 9 महिने चाललं. तर अशा प्रकारे बुद्ध धम्मात समाविष्ट केलेल्या 17 पाखंडी मतांचं खंडन करून तिस्सली मुग पुत्र जे आहे स्थवीर, त्यांनी कथावस्तू नावाचा ग्रंथ लिहिला व तो अभिधम्मा समाविष्ट केला. हा तुम्ही बघितला असेल. अभिधम्माचा मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं त्यावेळेस ह्या अभिधम्मामध्ये कथावस्तू नावाचा ग्रंथ पण मी तुम्हाला उल्लेख केलेला. तर हा कथावस्तू जो ग्रंथ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने बुद्ध धम्माविषयी शंका उपस्थित केलेल्या आहेत, त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीमध्ये, संकल्पनांच्या बाबतीमध्ये किंवा जे नियम आहेत त्यांच्या बाबतीमध्ये, जे काही इतर तिथ्य म्हणजे काय इतर मतवादी लोकांनी जे काही शंका उपस्थित केलेल्या आहेत ते जवळजवळ 300-400च्या वर ते नंबर्स आहेत. तर त्यामध्ये आपण आज पण जे लोक काही शंका उपस्थित करतात ना, त्याच पद्धतीने त्या काळामध्ये सुद्धा शंका उपस्थित केलेल्या होत्या. त्याचं प्रत्येकाचं त्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण, त्याचं उत्तर हे मोगली पुत्र स्थवीर जे आहेत त्यांनी ह्या कथावस्तू त्यांनी त्याचं निराकरण करून त्यावरती एक ग्रंथ जो लिहिला त्याला आपण कथावस्तू नावाचा ग्रंथ म्हणतो. जर कोणाला काही शंका असतील बुद्ध धम्माविषयी किंवा एखाद्या संकल्पनेविषयी किंवा एखाद्या मताविषयी, तर त्यांनी हा कथावस्तू नावाचा ग्रंथ अवश्य वाचावा. त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये उत्पन्न असलेला प्रत्येक शंका जी आहे त्याचं निराकरण होणार म्हणजे होणार. तर हा अतिशय महत्वाचा ग्रंथ त्या काळामध्ये तिसऱ्या संगतीमध्ये निर्माण झाला. आणि ह्या संगतीचं महत्वाचं कार्य म्हणजे काय, भारतातील अन्य प्रांतात व भारताबाहेरील देशामध्ये धम्म प्रचारासाठी सम्राट अशोकांनी प्रचारक पाठवले. आता हे जे प्रचारक पाठवले ते सगळे अनंत भिक्खू होते आणि ते परिपूर्ण धम्माचं आचरण करणारे होते. त्यांच्या सोबत त्रिपिटक ग्रंथ होते. त्रिपिटकाचे पूर्ण तिन्ही पिटकाचं त्यांच्याकडे ते पूर्ण पिटक होतं आणि त्यांनी त्या त्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी बुद्ध धम्माचे म्हणजे भगवान बुद्धांची वाणी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी केलं. तर हे जे कोणत्या देशामध्ये कोणाला पाठवलं तर हे तुम्हाला दीपवंश आणि महावंश किंवा सामांत पासादिका या ग्रंथामध्ये तुम्हाला याचं वर्णन आढळले. म्हणजे कोणत्या देशात कोणत्या भिक्खूंना पाठवण्यात आलं. तर या ठिकाणी आपल्याला इथे माहितीसाठी दिलेलं आहे. श्रीलंकामध्ये सम्राट अशोकांनी त्यांचा मुलगा महेंद्र, नंतर इंद्रिय, उत्तीय, संबल आणि भद्रसाल ही तर फॅमिली मेंबर्स होते सगळे. यांना सगळ्यांना श्रीलंकेमध्ये पियतिस्स, देवानंद पियतिस्स हा त्यावेळेस ज्यावेळेस तिथे राजा होता त्यावेळेस या 5 जणांना सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवलं. आणि याचं आणखी डिटेल जर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर महावंश नावाच्या ग्रंथामध्ये याचं म्हणजे श्रीलंकेमध्ये धम्माचा उगम कसा झाला, तिथे लोकांचे म्हणजे ते एक बेट आहे, त्या बेटावरती म्हणजे लोक कसे आलेत, नंतर तिथे धम्म कसा स्थापन झाला, ह्या सगळ्या डिटेल माहिती त्या महावंश ग्रंथामध्ये आहे. तर जर आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल, महेंद्रांनी त्या ठिकाणी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा केला याची जर डिटेल माहिती सगळ्यांनी, नंतर महाराष्ट्रामध्ये स्थवीर महाधम्म रक्षित यांना पाठवण्यात आलं. नंतर
काश्मीर गांधार प्रदेश त्यामध्ये स्थवीर मध्यांतिक नावाचे जे स्थवीर होते त्यांना पाठवण्यात आलं. नंतर नर्मदा दक्षिण प्रदेश जे आहेत ते त्या ठिकाणी स्थवीर महादेव यांना पाठवण्यात आलं. नंतर गुजरात, मुंबई ते गुजरात जो समुद्री तटाचा भाग जो होता त्या ठिकाणी भिक्खू धम्म रक्षित यांना पाठवण्यात आलं. नंतर उत्तरचा जो किनारा जो होता स्थवीर रक्षित त्यांना पाठवण्यात आलं. आणि यवन देश म्हणजे ग्रीक वगैरे याला यवन देश म्हणायचे, त्या ठिकाणी स्थवीर महाधम्म रक्षित यांना पाठवण्यात आलं. नंतर बर्मामध्ये स्थवीर सोन पालीमध्ये सोन, नंतर मराठीमध्ये आपण शोण म्हणतो. नंतर स्थवीर उत्तर यांना पाठवण्यात आलं. आणि हिमालय प्रदेशामध्ये स्थवीर मझिम यांना पाठवण्यात आलं. हे सुद्धा वर्णन जे आहे हे वर्णन तुम्हाला महावंश नावाच्या ग्रंथामध्ये सगळं मिळून जाईल किंवा वाचायला मिळेल. तर अशा प्रकारे तिसरी संगतीचं महत्व आपल्याला दिसून येतं की सम्राट अशोकाने नुसतं भारतामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी परिश्रम घेतले, कशा पद्धतीने त्यांनी आयोजन केलं हे आपल्याला दिसून येतं. आणि सम्राट अशोकांचे आपल्यावरती खूपच उपकार अशा पद्धतीने आहेत. त्यांनी जर बाहेरच्या देशामध्ये हे जर समजा त्रिपिटक पाठवलं नसतं किंवा यांना ह्या स्थवीर भिक्खूंना जर पाठवलं नसतं त्रिपिटक वगैरे घेऊन, तर आपल्याला आज परत पुन्हा बुद्धांचा धम्म वाचायला, ऐकायला, अभ्यासाला मिळाला नसता. त्याचबरोबर काही बऱ्याच कालांतराने चायनामधून किंवा इतर देशांमधून या ठिकाणी जे लोक अभ्यासाकरता आले त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी धम्म शिकून ते त्यांच्या देशात गेल्यानंतर त्याचाही प्रचार प्रसार केला. परंतु ब्रह्मदेश आणि सिलोन म्हणजेच काय श्रीलंका या देशांचे आपल्याला विशेष प्रकारे आपल्याला आभार मानावे लागतील की बुद्ध धम्मचा आपल्या देशातनं म्हणजे त्या विचारांचं उच्चाटन झालेलं होतं. परंतु जशाच्या तसे पाली त्रिपिटक जे आहे ते त्यांच्या लिपीमध्ये त्यांनी संग्रहित करून ठेवलेलं होतं. त्यामुळे आपल्याला आज गोएंका गुरुजींच्या माध्यमातून, ब्रह्मदेशातून, विहाराच्या माध्यमातून आपल्याला देवनागरी लिपीमध्ये आज आपल्याला त्रिपिटक पूर्ण बघायला मिळतं किंवा त्याचा आपण लाभ घेतोय सध्या किंवा आपण त्याचा अभ्यास करतोय. तर अशा पद्धतीने ही तिसरी संगती जी आहे ही अतिशय महत्वाची ठरलेली आहे. त्यानंतर चौथी जी संगती जी आहे, चौथी संगती ती तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 450 वर्षांनी श्रीलंकेमध्ये, त्यावेळेस श्रीलंकेचा राजा वट्टगामिनी जो होता अभय, त्याच्या शासन काळात चौथ्या संगतीचं आयोजन करण्यात आलं. आता याचा रेफरन्स पॉइंट जे आहे पहिल्या संगतीपासून तर तो असा आहे म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी, नंतर 226, नंतर इथे आपण किती म्हटले, तिसरी जी आहे 226, दुसरी आहे 100 वर्षांनी आणि पहिली जी आहे 4 महिन्यांनी. असा हा रेफरन्स महापरिनिर्वाण दिनाचा आहे. तिथून 450 वर्षांनी श्रीलंकेमध्ये ही चौथी संगती भरवण्यात आली. आता श्रीलंकेमध्ये सुद्धा आलोक नावाची जी गुहा आहे त्या गुहेमध्ये ही संगती आयोजित करण्यात आली आणि त्या संगतीचे अध्यक्ष जे होते महास्थवीर धम्मरक्षित, त्यांनी ह्या संगतीचं अध्यक्ष स्थान स्वीकारलेलं होतं. त्याचबरोबर सभापती वसुमित्र व उपसभापती आचार्य बुद्ध घोष होते. आता आपला क्लास सुरू व्हायच्या वेळेस शेंडे सरांनी सांगितलं त्या ह्या संगतीच्या बाबतीमध्ये बुद्ध घोष आणि आणखी काहीतरी नाव घेतलं होतं त्यांनी राहून इथे सिंहली मधून
देवनागरीमध्ये म्हणा किंवा पालीमध्ये त्याचं हे केलं भाषांतर वगैरे, त्यामुळे आपल्याला ते बघायला मिळालं किंवा अभ्यासाला मिळते, त्याचा आपल्याला लाभ होतो असं त्यांनी सांगितलं. तर त्याही संगतीला 500 भिक्खू उपस्थित होते. आता ह्या चौथ्या संगतीचं पण विशेष आहे, म्हणजे प्रत्येक संगतीमध्ये एक विशेष आहे. तर चौथ्या संगतीत त्रिपिटकाचे जे संगायन करण्यात आले, त्या संगायनामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे 18 जे निकाय जे होते त्यांना मान्यता देण्यात आली. तसेच अठ्ठकथा, नंतर अठ्ठकथा छाननी व मांडणी करण्यात आली. कारण आचार्य बुद्धघोष यांनी त्या काळामध्ये हे अठ्ठकथा वगैरे जे काही जे होते त्याचं त्यांनी लिखाण करून ठेवलं होतं, लिखाण करून ठेवलं होतं. तर त्याच्यावरही त्याच्यावर विचार विनिमय झाला आणि सुप्त, विनय आणि अभिनय या विभागांवरती प्रत्येकी 1,00,000 गाथा लिहिण्यात आल्या. आणि शेवटी संगतीच्या शेवटी त्रिपिटक व अठ्ठकथा ज्या आहेत त्या ताम्रपटावर लिहिण्यात आल्या. आता हे ताम्रपटावर लिहिण्यात आलं हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. हे पहिल्यांदा झालं, कारण तिसऱ्या संगतीपर्यंत त्रिपिटक लिहिण्याचा हा विषय कधीही घेण्यात आला नाही. परंतु चौथ्या संगतीमध्ये त्रिपिटक जे आहे हे ताम्रपटावरती लिहिण्यात आलं, म्हणजे पहिल्यांदा ते लिपिबद्ध झालं. त्रिपिटक हे पहिल्यांदा लिपिबद्ध झालं आणि लिपिबद्ध झाल्यामुळे आणखी त्याची सत्यता वाढली. म्हणजे तिसऱ्या संगतीपर्यंत मुखोद्गत तर चालूच होता परंपरेनुसार. मुखोद्गत म्हणजे पाठांतराच्या नुसार सगळ्या भिक्खूंचं पाठांतर एकाच प्रकारचं ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते मान्यता मिळायची. परंतु चौथ्या संगतीमध्ये असं करून परत ते लिपिबद्ध केलं गेलं आणि तेही 100 वेळा तपासून बघितण्यात आलं. म्हणजेच ह्या त्रिपिटकाची सत्यता जी आहे ती आपल्याला दिसून येते, त्याच्याची विशुद्धता जी आहे ती आपल्याला दिसून येते. मी फक्त पाली मधलं त्रिपिटक सांगतोय, त्याबद्दलच बोलतोय. बाकीच्या त्रिपिटकाबद्दल मी बोलत नाही की त्याच्यामध्ये कशा बाबतीमध्ये कोणी काय चेंजेस केलेले आहे त्याबद्दल मी बोलत नाही. तर पाली त्रिपिटकाबद्दलच मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतोय. तर ते 100 वेळा तपासून बघितलं गेलं आणि पहिल्यांदा ते पुस्तकाच्या स्वरूपामध्ये त्रिपिटक लिहिण्यात आलं किंवा निर्मिती झाली, तयार करण्यात आलं, म्हणून त्याला पुस्तकारोपण संगती असं म्हटलं गेलं आहे. म्हणून त्याला काय म्हटलंय, पुस्तकारोपण संगती असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर चतुर्थी संगती झाल्यानंतर पंचमी व छठी संगती जे आहेत तर यांनाही महत्व आहे. त्याही संगतीमध्ये त्या पूर्ण त्रिपिटकाचं पुनरावलोकन करून सगळे जे बुद्ध वचन जे होते, जसे हे ताम्रपटावरती लिहिण्यात आले श्रीलंकेमध्ये, तसे हे 5वी आणि 6वी संगती ही याच्यामध्ये म्हणजे ब्रह्मदेशामध्ये भरवण्यात आली. आणि सगळे जे वचन जे आहेत भगवान बुद्धांचे ते 729 संगमरवर दगड जो आहे त्या दगडावरती, त्या शिलावरती ते लिहिण्यात आलं. संगमरवर दगडावरती लिहिण्यात आलं, म्हणून त्या संगतीला आपण काय म्हणतो, शिलाक्षरोपण संगती असं पण म्हटलं जातं. म्हणजे चौथ्या संगतीनंतर जवळपास 18 वर्षापर्यंत कोणत्याही संगतीचं आयोजन केलं गेलं नव्हतं. बघा, म्हणजे जी चौथी संगती महापरिनिर्वाणानंतर 450 वर्षांनी भरवली गेली. महापरिनिर्वाणानंतर तर त्यानंतर जवळजवळ 1800 वर्ष एकाही संगतीचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं. तर तुमच्या एक लक्षात येईल की म्हणजे सम्राट अशोकाच्या काळानंतर जे काही स्थित्यंतर घडले, म्हणजे काही सामाजिक बदल, राजकीय बदल झाले, त्यानंतर राज्य सत्ता वगैरे आली, किंवा जे काही हिंदू म्हणण्यापेक्षा जे काही मनुस्मृतीला मानणारे जे काही राजे जे होते त्यांचेही राज्य आलं आणि त्या काळामध्येच
ह्या संपूर्ण बुद्ध धम्माचा ऱ्हास तो आता कोणामुळे झाला, कशामुळे झाला, हा एक इतिहासाचा स्वतंत्र भाग आहे. परंतु त्याला जास्त कारणीभूत किंवा जबाबदार जे उपासकांना सुद्धा धरण्यात येतं. तर ह्या काळामध्ये म्हणजे 1800 वर्ष कोणत्याही प्रकारची संगती भरवण्यात आयोजन करण्यात नाही आलं. हा फार मोठा काळ या ठिकाणी गेला आणि ह्या काळामध्येच धम्माचा ऱ्हास, बुद्ध धम्माचा ऱ्हास झालेला आहे किंवा पाली भाषेचंही पण पतन झालेलं आहे. त्यानंतर जवळजवळ 1800 वर्षानंतर म्हणजे 1871 साली चौथ्या संगतीचं आयोजन ब्रह्मदेशातील मांडाले येथे केले गेले. आता त्या काळामध्ये त्या रंगूनला हे नाव होतं मांडाले वगैरे. मांडाले आणि रंगून वगैरे हे जवळजवळ म्हणजे एकच भाग आहे तो, त्याला त्या आता रंगून म्हटलं जातं वाटतं. तर चौथ्या संगतीचं 1871 मध्ये हे म्हणजे चौथ्या संगतीचं आयोजन करण्यात आलं ब्रह्मदेशामध्ये. तर ब्रह्मदेशातील जो राजा जो होता मिंग दोन मिन, तर म्हणजे मिंग डॉन मिन, याचं या संगतीमध्ये खूप मोठं सहकार्य झालं. आणि बदंत जाग हा भिवंस, नंतर नरिंदा भी गज आणि सुमंग सामी हे एकानंतर एक या सभेचे अध्यक्षता करत राहिले. या संगतीमध्ये सर्वात जास्त म्हणजे संगतीत 2400 विद्वान भिक्खूंनी भाग घेतला होता. या संगतीमध्ये 2400 विद्वान भिक्खूंनी भाग घेतलेला होता आणि जगातील सगळे जे जे विद्वान भिक्खू होते त्या भिक्खूंनी या संगतीमध्ये भाग घेतलेला होता. आणि या संगतीमध्ये सुद्धा त्रिपिटक हे लिखित स्वरूपामध्ये संगमरवरी दगडामध्ये लिहिण्यात आलं. म्हणजेच काय झालं, परत त्या संगतीचं आपलं त्रिपिटकाचं काय झालं, दृढीकरण झालं. म्हणजे सत्यतेच्या बाबतीमध्ये दृढीकरण झालं. म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ करणं हे दुरापास्त झालं किंवा चेंजेस करणं हे कोणालाही शक्य होऊ शकलं नाही. तर अशा प्रकारे पंचमी संगती जी आहे, पाचवी संगती आहे, तिचंही महत्व या ठिकाणी दिसून येतं. आणि सगळ्यात शेवटीची जी संगती जी आहे, छठी संगती, म्हणजे एकूण 6 संगती आतापर्यंत झालेल्या आहेत. त्यामध्ये ही 6वी संगती जी आहे, त्या 6व्या संगतीचं वर्णन आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे की संपूर्ण विश्व दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या जे भयंकर परिणाम पाहून चिंतित झालेलं होतं आणि सर्वांना आता याची जाणीव झालेली होती की ह्या विद्वांसाच्या पुढे, या विद्वांसाच्या नंतर तथागत भगवान बुद्धांचा जो समता, शांती, मैत्रीचा जो धम्म जो आहे, याचीच गरज आहे. म्हणून त्या काळामध्ये बुद्ध शासन समितीची स्थापना करण्यात आली. छठी संगतीच्या पूर्वी एक समिती, बुद्ध शासन समितीची स्थापना करण्यात आली आणि भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे 2500 वर्षानंतर म्हणजेच 1954 साली 6वी संगती ब्रह्मदेशाची राजधानी रंगून या शहरातील श्री मंगल नावाच्या तुकाराम चैत्याजवळ नवीनच तयार केलेल्या महापाषाण शैल गुहेत 6व्या संगतीचं आयोजन करण्यात आलं. त्याची डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे. 6व्या संगतीचं संगायन करण्यात आलं आणि या संगतीचे अध्यक्ष जे होते भदंत रेवत स्थविर हे होते. त्यांनी म्हणजे संपूर्ण बर्मामधून जवळजवळ 500 भिक्षू बोलवण्यात आले होते आणि देश विदेशातून 2500 भिक्खूंनी त्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आता त्यामध्ये सुद्धा जे काही तिसऱ्या आणि चौथ्या संगतीमध्ये जे काही लिखित स्वरूपामध्ये जे त्रिपिटक निर्माण करण्यात आलं होतं किंवा तयार करण्यात आलं होतं, त्याचं संशोधन आणि लेखन पण करण्यात आलं ह्या 6व्या संगतीला. आणि त्या 6व्या संगतीला त्यावेळेस भारताचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी शुभेच्छेचे संदेश पाठवले होते. आणि महत्वाचं म्हणजे या संगतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या संगतीत उपस्थित राहिले होते. आणि
रंगून येथील या 6व्या संगतीने बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाची जाणीव आंतरराष्ट्रीय स्तरावर करून दिली. अशा प्रकारे ही जी 36 संगती आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संगतीला स्वतः उपस्थित होते आणि त्यानंतर म्हणजेच 2 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बौद्ध धम्माला भारतामध्ये काय केलं, पुनर्जीवित केलं. हे ह्या 6व्या संगतीचं वैशिष्ट्य आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या 6व्या संगतीला गोयंका गुरुजी सुद्धा उपस्थित होते, परंतु गोयंका गुरुजींचा जो सहभाग होता तो भोजन समितीमध्ये असल्यामुळे त्यांनी तिथेच त्यांचं काम बघितलेलं, परंतु त्या ठिकाणी गोयंका गुरुजी सुद्धा 6व्या संगतीला उपस्थित होते. हे गोयंका गुरुजींच्याच साहित्यामध्ये ते लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या संगतीपासून तर 6व्या संगतीपर्यंतचा जो प्रवास जो आहे हा प्रवास अशा पद्धतीने इतिहासामध्ये आपल्याला सापडतो. तर याच्यावरनं आपल्या असं लक्षात येतं की भगवान बुद्धांनी जे काही 45 वर्ष जी काही धम्मदेशना दिली, जे काही उपदेश सांगितले, जे काही वचनं सांगितले, जे जसेच्या तसे आजही म्हणजे जवळजवळ 2600 वर्षानंतर सुद्धा ह्या संगतीच्या माध्यमातून आपल्या समोर आपल्याला अभ्यासासाठी किंवा त्याचा लाभ घेण्यासाठी हे काय आहेत, आजही उपस्थित आहेत किंवा आपण त्याचा लाभ घेत आहोत. तर ज्यावेळेस ह्या त्रिपिटकाच्या सत्यतेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला जातो तर त्यावेळेस ह्या संगतीचं उदाहरण देणं किंवा दाखला देणं हे अतिशय महत्वाचं असतं. आता काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बरेचसे लोक म्हणतात की त्रिपिटकामध्ये भेसळ करण्यात आलेली आहे. तर पालीमध्ये असेल, मी नाकारत नाही, कारण मलाही 1-2 ठिकाणी नाही पण बऱ्याच ठिकाणी पालीमध्ये सुद्धा मला काही ज्या ठिकाणी ज्या शब्दांची आवश्यकता अत्यंत आवश्यकता होती त्या ठिकाणी तो शब्द न घेता इतर शब्दांची त्या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. त्यावरनं ते लक्षात येतं. परंतु जसं की भेसळ झाली म्हणून पाली भाषेचं जे त्रिपिटक आहे त्याचा आपण अभ्यास करायचा नाही किंवा त्रिपिटकामध्ये जे काही दिलेले बुद्धवचन आहेत, त्यांनी जे काही मांडलेले मतं जे आहेत त्यांचा आपण अवहेलना करायची किंवा त्याला मान्यता द्यायची नाही किंवा त्याप्रमाणे आपण अनुसरण करायचं नाही. तर ही जी मानसिकता जी आहे किंवा हे जे वागणं जे आहे हे बुद्ध धर्माचा ला अनुसरून नाही, हे बुद्ध धर्माला अनुसरण नाही. जसं की आपण जर समजा गावामध्ये 4-5 जर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये गहू आहेत त्यामध्ये 4-5च खडे आहेत तर ते पूर्ण गहू तर आपण फेकून देणार नाही. त्यामध्ये जे खडे जे आहेत म्हणजे ते वेगळेपण आहे ते काढून टाकून आपण जो शुद्ध स्वरूपातली जो धम्म जो आहे तो धम्म आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून त्याचं आचरण आणि त्याचं जे प्रतिवेदन जे आहे म्हणजे त्याचा जो अनुभव जो आहे तो आपण घेतला पाहिजे. अशा पद्धतीने ह्या संगतीचं महत्व इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतं. तर यावरती कोणाला काही बोलायचं असेल किंवा काही शंका विचारायचे असतील तर त्या आपण घेऊच. तर त्याच्यामध्ये आपल्या ह्या चॅप्टरमध्ये जे काही शब्द जे आहे पारिभाषिक शब्द, तर त्रिपिटक म्हणजे काय, 3 भाग म्हणजेच काय 3 ग्रंथ जे आहेत ते सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक याचं तर माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. संगती म्हणजे या ठिकाणी सभा म्हटलेला आहे. संगायन म्हणजे काय, संकलन म्हणजे बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच पुन्हा पुन्हा संकलन करण्यात आलेलं आहे. दीर्घ म्हणजे दीर्घ, मध्य म्हणजे मध्यम, अंगुत्तर म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे, संयुक्त म्हणजे संयुक्त, निपात म्हणजे भाग, सळायत म्हणजे 6 खिडक्या म्हणजे द्वार, म्हणजेच काय आपले कान, नाक, डोळे वगैरे जे आहेत ना 6 इंद्रिय वगैरे ते. म्हणजे विभाग, पटिक म्हणजे पातिक
खुद्दक म्हणजे छोटे, थेर म्हणजे काय, वृद्ध भिक्खू, थेरी म्हणजे वृद्ध भिक्खुनी, आणि स्कंद म्हणजे काय, समूह. तर या ठिकाणी आता हा जो चॅप्टर जो आहे, आता आपला हा चॅप्टर संपत आलेला आहे, त्याच्यातला जो सारांश जो आहे तो सारांशही मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर महापरिनिर्वाणानंतर सुभद्रा भिक्खूच्या वक्तव्यामुळे त्यांनी भरवलेली प्रथम संगती, नंतर वज्जीव भिक्खूंचा अवास्तव नियमाबाहेरील मागण्या, नंतर तृतीय संगतीमध्ये जे काही अनावश्यक भिक्खू संघामध्ये घुसले होते त्यांना बाहेर काढणं, नंतर बाहेरच्या देशांमध्ये त्रिपिटक बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रचारक पाठवणे, नंतर चतुर्थी संगतीमध्ये लिखित स्वरूपामध्ये त्रिपिटक आणणं, किंवा पंचमी आणि छठी संगतीमध्ये सुद्धा त्याच्यावरती संशोधन करणं, हा सगळा इतिहास जो आहे तो हा इतिहास आपल्या ह्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्वयं अध्ययनासाठीचे सुद्धा प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तर तुम्ही लिखित स्वरूपात तुमची लिहून ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि उत्तर लिहिताना पुस्तकामध्ये दिलेलं नाही, एखादी गोष्ट शॉर्ट मध्ये असेल किंवा दिलेली नसेल तर ती टाळून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही इतर पुस्तकांमधून सुद्धा ते मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्या प्रश्नाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे प्रश्न जे आहेत हे पुढे त्याचे उत्तर जे आहेत तुमच्या माहितीसाठी, तुमच्या ज्ञानासाठी पुढे उपयोगात येतील. म्हणून ह्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर जे आहेत म्हणजे एका वाक्याचा आहेत, नंतर पर्याय वगैरे दिलेले आहेत, नंतर लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी असे जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तर तुम्ही लिहायचे आहे. याच्यामध्ये प्रथम संगतीचं महत्व सांगा. आता प्रथम संगतीचं महत्व म्हटलं म्हणजे त्यामध्ये तर त्रिपिटकाची उत्पत्तीच झालेली आहे, हेच मोठं महत्वाचं म्हणजे प्रथम संगतीचं महत्व आहे. ती कशी झाली, कोणामुळे झाली हे तुम्हाला सांगता येईल. आणि विनय पिटकातील विनयावर भाष्य करा. आता हे जे मी तुम्हाला संगतीच्या संदर्भामध्ये जे काही रेफरन्सेस दिले आहेत, महावंश दिलेला आहे, विनय पिटकातील चुलवग्गामध्ये सांगितलेलं आहे, नंतर खुद्द पाठाची जी अट्टकथा आहे सुरुवातीलाच पहिली आणि दुसऱ्या संगतीचे हे सांगितलेले आहेत, महत्व सांगितलेलं आहे किंवा त्याचं वर्णन आहे पूर्ण. तर अशा ह्या सगळ्या पुस्तकातून तुम्ही माहिती गोळा करा आणि ते या प्रश्नांचे उत्तर म्हणून इथे लिहा, ते तुमच्या फायद्याचं राहील. तर अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर जो आहे त्रिपिटक परिचय, त्यामध्ये संगती हा इथे या ठिकाणी संपलेला आहे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर काही विचारू शकता, किंवा काही माहिती सांगायची असेल किंवा काही बोलायचं असेल तर बोलू शकता. आपल्याकडे अजून आहेत 20-25 मिनिट आहेत आणि पुढच्या क्लास म्हणजे उद्याच्या मध्ये आपल्याला महामंगल सूक्त घ्यायचं आहे. आपल्याला 2 सूक्त शिकायचं, एक पराभव सूक्त आणि दुसरं महामंगल सूक्त. आता हे जे सूक्त जे आहेत हे नुसतं आपल्याला त्याचे पाली आणि त्याचं भाषांतर अशा पद्धतीने शिकायचं नाहीये. तर अट्टकथामध्ये त्यांचे काय काय उदाहरणं दिलेले आहेत, काय काय भावार्थ दिलेला आहे, कोणकोणत्या शब्दाच्या अर्थाने त्यांचं वर्णन केले गेलेलं आहे, या अनुषंगाने आपल्याला हे महामंगल सूत्र आणि पराभव सूत्र शिकायचं आहे. कारण आतापर्यंत जी काही माहिती तुम्हाला मिळालेली आहे महामंगल सूत्रामध्ये किंवा पराभव सूत्रामध्ये, ती एक काय म्हणतात त्याला जनरलाइज म्हणजे सर्वसाधारण जी माहिती म्हणतो ना आपण, तर तशा पद्धतीने ती मिळालेली आहे. उदाहरणार्थ बाला हा शब्द जो आहे, तर आपल्याला सगळे जणांना माहिती आहे की बाल म्हणजे काय, मूर्ख आहे. न सेवनाचं बालानं असं ते काही पद आहे. तर अट्टकथेमध्ये याचा अर्थ असा दिलेला नाही, मूर्ख दिलेला नाही. तर बाल या शब्दाचा अर्थ अट्टकथेमध्ये काय दिलेला आहे
की जो प्राणी फक्त श्वास घेणे आणि सोडणे एवढंच जाणतो, त्याला प्रज्ञा नसते, त्याला बाकीची कोणतीही जाणीव नसते, अशा सत्ता म्हणजे अशा प्राण्यांना बाल म्हटलं जातं. तर अशा प्राण्यांच्या किंवा अशा व्यक्तींच्या सान्निध्यात न राहणं हे एक उत्तम मंगल आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्यानंतर बरंचसं त्याचं वर्णन आहे. तर हे जे मूळ जे शब्दांचे जे अर्थ आहे अट्टकथेमध्ये किंवा त्याच्या मागची जी पार्श्वभूमी जी आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला महामंगल सूत्र शिकायचं आहे. तर उद्या दिवशी आपण ते शिकणारच आहोत. आता आज जर सुरुवात केली तर आपला ते अर्धा आता आणि अर्धा नंतर कसं होईल. त्याऐवजी आपण आतापर्यंत जो अभ्यास झालेला आहे त्याच्यावरती चर्चा करूया. आणि कोणाला काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. तुम्हाला मी रेफरन्सेस दिलेलेच आहे, त्या रेफरन्सेस नुसार तुम्ही त्याचा अभ्यासही करू शकता. ओके सर, क्षबज्ञ भिक्खू आणि वज्जी भिक्खू यांच्यामध्ये काय फरक आहे का, की तेच आहे ते? नाही, तेच आहे ते. अहो, ते 6 जे भिक्खू आहे ना तेच वज्जी भिक्खू. त्यांनी त्याची तुम्हाला जर हिस्ट्री बघायची असेल ना तर मी सांगितलं तुम्हाला अवर्तन सुत्ता जे आहे त्याच्या आधी म्हणजे त्यांचा जो प्रदेश जो आहे तो कसा झाला वैशाली पासून त्याची एक मोठी कथाच आहे बरं का. ती एक मोठी कथाच आहे. जर कथा वाचली तर तुम्हाला लक्षात येईल कोण होते म्हणून. कोणती कथा आहे सर, सांगते? सर, स्थवीरचा अर्थ सांगा ना. स्थवीरचा अर्थ मी सांगितला ना तुम्हाला, तुम्ही नव्हते का पहिल्या. स्थवीर हा शब्द असा तयार झालेला आहे. ऍक्च्युली स्थिर हा शब्द आहे. स्थिर स्थिर हा पाली शब्द स्थिर, हा त्याच्यावरनं हा स्थवीर शब्द तयार झालेला आहे. आता स्थिर म्हणजे काय, एकाच ठिकाणी थांबणे स्थिर म्हणतो ना आपण. परंतु तो कसा थांबलेला म्हणजे चालताना थांबलेला असं नव्हे, तर त्याच्या मनामधले सगळे जे विकार जे आहेत, मल जे आहेत, आश्रव जे आहेत ते सगळे निघून गेलेले आहेत. आणि ते निघून गेल्यानंतर किंवा नष्ट झाल्यानंतर तो काय झालेला आहे, स्थिर झालेला आहे तो व्यक्ती. त्या व्यक्तीला स्थवीर असं म्हटलं गेलेलं आहे. थँक्यू. म्हणजे त्याची उत्पत्ती जी आहे ती पाली शब्दापासूनच तयार झालेली आहे स्थवीरची. थँक्यू सर. तर तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी संगती जी झाली पुस्तकात मिळेल, तुम्ही सांगितलं काय म्हणतात? तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी संगती, त्या संगतीविषयीची जी माहिती कुठल्या पुस्तकात मिळेल याबद्दल तुम्ही सांगितलं? हो, हा सांगितलं ना मी तुम्हाला. पाली भाषा आपलं जे भगतसिंग उपाध्याय जे आहे ना त्यांचं पुस्तक आहे पाली साहित्य का इतिहास म्हणून. हे पुस्तक प्रत्येकाने घ्यावं असं माझं पाली साहित्य का इतिहास. तर त्याच्यामध्ये बघा त्या पुस्तकामध्ये 99 किंवा 94 पेज जे आहे ना तिथून संगतीची सुरुवात होते. तर जवळजवळ 114व्या पानापर्यंत त्या पूर्ण ह्या संगतींचं वर्णन आहे आणि डिटेल आहे, खूप डिटेल आहे. इथे तरी खूप शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे, परंतु त्या पुस्तकामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मिळेल. या संगतींची पूर्ण डिटेल माहिती मिळेल. थँक्यू. पाली साहित्य का इतिहास. पाली सर, पुस्तक हॅलो, जय भीम सर. पुस्तक कुठे मिळेल सांगता येईल का सर? हे आपल्या मुंबईला मिळेल ना सर. आपल्या काय मोतीलाल जे आहे ना याला दादर बुक स्टॉल आहे, मोतीदास चैनान सिंग ना माहिती आहे का? कोणतं माहिती आहे का तुम्हाला? ते त्याचं नाव मला मोतीलाल बनारसी दास. त्यांचे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असतील? आयडियल बुक डेपो मध्ये पण मिळू शकतं सर. आयडियल बुक डेपो नेटवरती नाही, आयडियल वरती नाहीये ते. नाही तिथे नाहीये. अच्छा, हा, तर इंटरनेट वरती त्याची माहिती मिळून जाईल. मोतीलाल बनारसी दास टाका. मुंबईच्या ऑफिसचा पत्ताही मिळेल. मला वाटतं सध्या मुंबईचं ऑफिस त्यांनी बंद केलंय असं मी ऐकलेलं आहे, मला निश्चित माहित नाही.
बर पण जर नेटवरती मिळाली कॉन्टॅक्ट तर बघा तिथे. सर स्क्रीन शेअर बंद करा. सर स्क्रीन आपल्यापैकी शेअर स्क्रीन बंद आपल्यापैकी करा. आतापर्यंत कोणी पुस्तक मागवले आहेत का, म्हणजे कुठनं किंवा काय? तुम्हाला जर हवं असेल तर माझा नंबर लिहा 9021920712. एक 2 मिनिटं सर. सर नंबर एकदा पुन्हा सांगा. 9021920712. मी चॅट मध्ये टाकतो नंबर. हा चॅट मध्ये टाका सर. मग तुमचं नाव सांगा ना. नंबर दिला, नाव आनंद सांगा. सिंग. आनंद. नाव पण टाकलंय मी चॅट मध्ये आणि नंबर पण टाकलाय. क्वांटिटी जर मिळाली तर मग मागवता येते. हो. Quantity माझं जर तर असेल एक म्हणजे मागवता येईल. पण आता ते सध्या पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे, त्याच्यामुळे ते अवेलेबल होत नाहीये. आनंदजी, आपणच जर चौकशी करून बरं का हो. त्यांचं आता परत एक म्हणजे संस्करण आलेले नवीन ते मिळते आता बाजारामध्ये बरं. आहे वाटतं. अच्छा. करतो मी तपास चौकशी तर परत. करून बघा. हो. हा करून बघा. हॅलो सर, जय भीम. हा बोला. हा जय भीम. सर द्वितीय संगीतीतलं अनुमती कप्प हे तुम्ही सांगणार होतात ना सर? हा येस. हा तुम्हाला मी आता एक मिनिट म्हणजे त्या विनय पिटकामधलंच तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये किती सुंदर म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला डिटेल मध्ये दिलेलं आहे. आणि त्याची जी म्हणजे प्रथा जी आहे भिक्खू संघामध्ये कशा पद्धतीने बोललं जातं किंवा त्याची काय म्हणतात त्याला सभा हे करण्याची कशी पद्धत असते त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला ते दाखवतो. तर कप्प म्हणजे काय, याचा अर्थ काही आहे का स्पेसिफिक? कप्पचे 2-4 अर्थ आहेत. कप्प म्हणजे कप्पेती हा खरं त्याचा म्हणजे धातू आहे, म्हणजे क्रियापद आहे. कप्पेती म्हणजे व्यतीत कापणे ना सर? नाही कापणे वगैरे नाही. व्यतीत करणे. आपण कप्पेती म्हणजे जीवन व्यतीत करतो ना, त्या पद्धतीने. एक मिनिट मी तुम्हाला ना ते सांगतो मी तुम्हाला. पंचशतिका आणि हे बघा